पवन चक्कीवर वॉचमनला मारहाण करून केबल चोरणारी टोळी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. बीड प्रतिनिधी. पाटोदा तालुक्यातील येवलवाडी शिवारात पवन चक्कीवरील वॉचमनला मारहाण करून केबल चोरणाऱ्या अट्टल टोळीचा पर्दाफाश करण्यात बीड स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी धाराशिव जिल्ह्यातील 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांचे 3 साथीदार अद्याप फरार आहेत. 25 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री येवलवाडी येथील रिन्यू पॉवर कंपनीच्या पवन चक्कीवर कार्यरत असलेले वॉचमन सौरभ येवले आणि शुभम सोंडगे यांना अज्ञात चोरट्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर चोरट्यांनी पवन चक्कीतील केबल व इतर साहित्य चोरून नेले होते. या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील खामकरवाडी परिसरात छापा टाकून मधुकर आबा काळे आणि बबलू जालिंदर शिंदे या दोघांना ताब्यात घेतले. आरोपींनी त्यांच्या इतर 3 साथीदारांसह मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली. चोरीचा माल विकून मिळालेल्या पैशांपैकी 20,000 रुपये रोख पोलिसांनी जप्त केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. फरार 3 आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.